उत्साह जोरात आहे, पण मला आधीच यायला इथे उशीर झालाय. अजूनही माझ्या 4 सभा बाकी आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणा आणि येताना भांडूप. आज मी इथे मुद्दामून आलेलो आहे, कारण 4 दिवसापूर्वी एक गुंड आपल्या ऑफिसमध्ये घुसला होता. त्या गुंडाला इशारा द्यायला आलोय कि तुझी गुंडगिरी सिर्फ 4 दिन की मेहमान है. पुढच्या आठवड्यामध्ये तू रस्त्यावर असणार आहेस आणि महाविकास आघाडीचं सरकार तिकडे मंत्रालयात असणार आहे. आता तुझी गुंडगिरी सगळी जनता बघते, पण येत्या 4 दिवसात याद राख, जर का माझ्या शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला तर मग सरकार आल्यानंतर तुझं काय करायचं ते मी बघतो. आज मी मुद्दामून नसीम भाई साठी इकडे आलेलो आहे, कारण इकडे सुद्धा आपल्या समोर कोण उभा आहे? गद्दार, ज्याला गेल्या वेळेला आपण निवडून दिला होता आणि त्यांनी केवळ माझ्याशी नाही तर तुमच्याशी सुद्धा गद्दारी केलेली आहे. दुर्दैव आपलं की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला होता. मला अजून सुद्धा आठवतंय की जेव्हा मी वर्षा बंगला सोडला आणि मातोश्रीकडे निघालो, मी गाडीत बसलो होतो, मला कोरोना झाला होता. त्यावेळेला हा गद्दार तोंड घालून रडल्याचं नाटक करत होता. साहेब मी जाणार नाही, साहेब मी जाणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी पाय शेपूट घालून पळाला. हे शेपूट घालून पळणारे हे नामर्द असतात, गद्दार असतात. आज गद्दार तिकडे गेले तरी इकडे बघा केवढी सगळे मर्द उभे राहिलेले आहेत माझ्यासोबत. आणि नसीम भाई, तुमचा विजय नक्की आहे. आजपर्यंत आपण लढत आलो. फक्त इकडे सगळे झेंडे दिसत आहेत बघा. शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, अगदी माझ्या बौद्ध समाजाचा सुद्धा आहे, आरपीआयचा सुद्धा आहे, समाजवादी आहे, सगळेच आहेत. तुम्ही आमदार तर नक्की होणारच, पण निवडून आल्यानंतर ह्या सगळ्यांकडे लक्ष ठेवा. यांच्यावरती कुठेही अन्याय होऊ देऊ नका. ज्या ज्या काही समस्या या विभागाच्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत आणि एकत्रितपणाने या सगळ्या लोकांचा विश्वास जो आहे तो सार्थ ठरवूया. मी आधीच आपल्याला सांगितलं की पुढे कल्याण डोंबिवलीला पोहोचायचं, आत्ताच तिकडे गर्दी झाले. तुम्ही सुद्धा बराच वेळ थांबलाय, पण सगळेजण मी जे सांगितले ते ऐकणार आहात. शिवसैनिक हा दिलदार आहे. शिवसैनिक कधी पाठून वार करत नाही. दोस्ती केली तो उघड करतो. आणि आता आपली दोस्ती झालेली आहे, कारण आपण सगळे महाराष्ट्र वाचवायला एकत्र आलेलो आहोत, महाराष्ट्र द्रोहांना हाकलवायला आलेलो आहोत. म्हणून सगळ्यांनी न चुकता नसीमभाईंची निशाणी काय, बस हाताच्या समोरचं बटन दाबायचं आणि नसीमभाईला विजयी करायचं. आणि त्याच्या विजयाची जबाबदारी मी आपल्यावरती सोपवतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.